नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस मध्ये. मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल कालचा जो डेटा दिला होता ना, कालच्या व्हिडिओमध्ये एकदम परफेक्टली तुम्हाला सांगितलं होतं की जो पण अपसाइड मिळेल ती सेलिंग ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो, आणि 26,000ची जी लेवल आहे ती इझिली ब्रेक होईल. तर हे असंच येत नाहीये. मी कुठलाही इथला सपोर्ट तिथला रेजिस्टन्स, हा सपोर्ट ब्रेक झाला की मग तो खाली रेजिस्टन्स, आणि तिथं सपोर्ट नाही टिकला तर तो एक रेजिस्टन्स बनेल, आणि अशी दुनियादारी उलट पुलट काही सांगत नाही. सिंपल साध्या एका शब्दात मार्केट खाली जाईल, वरतून जी ऑपॉर्च्युनिटी ती सेलिंग ऑपॉर्च्युनिटी आहे. तर हे सांगण्यासाठी कॉन्फिडन्स लागतो मित्रांनो. डे टू डे जे डेटा देतोय त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि मी तो तुम्हाला सांगू शकतो. कदाचित ज्याचा विश्वास नाहीये तो तुम्हाला डे टू डे हे सांगूच शकणार नाही. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकत असाल परफेक्टली वर्क झालं मित्रांनो. मार्केट कंटिन्युअस खाली होतं आणि 26,000 पण इझिली ब्रेक झाला. ठीक आहे. जो पण गॅप मिळाला तो सेलिंग ऑपॉर्च्युनिटी मध्ये झाला. ठीक आहे. तर मित्रांनो, आजचा जो डेटा आहे तो कशा पद्धतीने आलाय तो बघायचा आपल्याला. डेटा साईडवेजच आलेला आहे. डेटामध्ये फार असे इंटरेस्टिंग चेंजेस नाहीये. 14-15% पोझिशन्स ऍड झालेल्या आहेत, पण त्याने असं फार वेगळा फरक पडेल अशी परिस्थिती नाहीये. ठीक आहे. उद्या एक्सपायरी आहे. एक्सपायरी स्पेशल हा डेटा आहे. तर मार्केट एका रेंज मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. बायस 100% निगेटिव्ह राहील. पण आपलं एक्सपायरीचं जे गणित असतं ते तुम्हाला सांगणं फार इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे, जे मला आधीपासून फॉलो करतात. मित्रांनो, ही जी एक्सपायरी असते ना, हा एफ-आयचा आणि मोठ्या प्लेअरचा आहे ना, एक विकली डाव असतो. म्हणजे विकली पैसे कमवण्याचं एक साधन आहे. आणि आठवड्याभरात कशा पद्धतीने गेम करतात त्यासाठी त्यांना आहे ना, मार्केट एका रेंज मध्ये ठेवावं लागतं. ओके. रेंज मध्ये ठेवत असताना ते दोन्ही साईडनी सेलिंग सेलिंग स्टार्ट करत असतात. तर तुम्ही बघू शकत असाल ही एक्सपायरी 23 तारखेला स्टार्ट झाली होती. म्हणजे साधारण ह्या लेवलला स्टार्ट झाली होती. 26,080 वगैरेची जी लेवल आहे ती आपण एक त्याची स्टार्टिंग डेट म्हणू एक्सपायरीची. तर आता ही जी उद्याचा दिवस आहे तो साधारण एक एव्हरेज पॉइंट 26,000च्या आसपास यायला पाहिजे. म्हणजे जरी मार्केट थोडस त्या ठिकाणी तुम्हाला डेटा निगेटिव्ह असला तरी एक एक थोडासा स्पाइक, एक नॉर्मल अशासाठी की एक रिकवर पोझिशन्स करण्यासाठी, ज्या मोठ्या 30-30 लाखाच्या पोझिशन्स आहेत ह्या, किंवा ह्या 8-10 लाखाच्या ज्या पोझिशन्स आहेत, या 12 लाखाच्या पोझिशन्स आहेत, ह्या तुम्हाला अनवाइंड कशा करता येतील. तर त्यासाठी कुठली आयडियल लेवल असू शकते. तर अजून एक 50 एक पॉईंट वरच्या लेवलला तो थोडासा एक स्पाइक मारू शकतो. पण तो अग्रेसिव्ह स्पाइक नसेल हे लक्षात ठेवा. तो एकदम नॉमिनल साइडवेज स्पाइक असेल. त्यासाठी इंट्राडेचा डेटा महत्वाचा आहे. ओव्हरऑल बाय जो आहे तो निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह साईडला तो डेटा अनवाइंड होताना आपल्याला दिसेल. ठीक आहे. तर एकदम शार्प जो आपण म्हणतो शॉर्ट रिकवर्स होतात, त्याला शॉर्ट कव्हरिंग म्हणतो, ते होताना फार कमी चान्सेस मला वाटतात त्या ठिकाणी. बायस 100% साइडवेज टू निगेटिव्ह असणार आहे मित्रांनो. तर अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओला फॉलो करा मित्रांनो. डिटेल्स कॅप्शन मध्ये दिलेले आहेत. तुम्हाला जर हे व्हिडिओज आणि हे एनालिसिस इम्पॉर्टंट वाटत असेल, शिकण्याची इच्छा असेल, तर नक्की चेकआउट करा. थँक्यू.